साईराजा नंदीचा चला घ्या उचलू. काकी अहो तुमचं थोरले पण कोणाला कळलं नसलं ना तरी आमच्यासाठी तुम्ही लय म्हणजे लय मोठे आहात आणि कायम राहाल. तुम्ही हाय म्हणून तर आम्ही हाय. तुमचा शब्द आहे ना आमच्यासाठी अंतिम शब्द आहे. काकी तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम असाच असू देत. तुम्ही आज माझं मन जिंकले रे पोरानो. आता मी मरायला मोकळी. अहो काकी एवढ्या चांगल्या दिवशी असं का अशुभ बोलताय? अहो अजून तर तुम्हाला लई आयुष्य जगायचंय. आता ते देवालाच माहिती. पण तुम्ही दोघ जण आहे. मला आता माझ्या पृथ्वीची काळजी नाही. वीरू, दादासाहेब आणि आईच्या मागे आम्ही असंच उभं होतो. तसंच अगदी तो पृथ्वीच्या मागे उभं राहा. तो कुठं चुकला गडबडला तर त्याच्या पाठीशी आत्ता आहे ना अगदी तसंच उभं राहा. त्याला समजून घ्या. मी हे घर कायम एक राहावं म्हणून पहिल्यापासून हेच करत आले. आणि यो वसा तुम्ही घ्या आणि घेतला वसा टाकू नका. काकी तुम्ही काहीच काळजी करू नका. हे घर कायम एक राहणार. आता किती बी संकट आली आणि काही बी झालं तरी हे घर असंच राहणार. आम्ही दोघं ते असं ठेवणार. जिंकले तुम्ही मला. खरंच जिंकलेत तुम्ही मला. पृथ्वीदादा, पूजेचा मान तुम्हाला मिळालाय. पालखीला खांदा द्यायला पुढे या.
सुनबाय अशुभ काहीतरी होण्यापासून गावाला वाचवलं तुम्ही. बया तिनं पदरात देव घेतलं नसतं तर केवढा मोठा अनर्थ झाला असता. विरुबायानं पालखी जमिनीला टेकण्यापासून वाचवली. पालखीचा मान राखला विरुबायानं. गावकऱ्यानो बघितलं विरुबाया बैल का देवाच्या मर्जी पुढं कुणाला बी जाता येत नाही. शेवटी देवाला जी पाहिजे होतं तीच देवानं करून घेतलं. पिऊ वहिनीची वटी बी भरली आणि तुमचा पालखीला खांदा बी लावून घेतला. शेवटी ज्याचा मान त्यालाच मिळतोय, खरं आहे बरं का. आणि देवाला माहित असतं देव कुणाकडनं करून घ्यायचं ते. आई राजा सदानंदीचा, आई राजा सदानंदीचा. पोरी देवाचीच कृपा झाली बघ तुझ्यावर की देव स्वतःहून तुझ्या पदरात आलं. तुम्ही दोघांनी दुसऱ्याला मान दिला पण देवानी तुम्हालाच निवडलं बघा. तुमच्या नात्याला कोणाची नजर नको लागाय हीच देवाकडे प्रार्थना आहे. पियू काय चाललंय? अरे काय अवस्था करून घेतली स्वतःची? आणि एवढ्या उन्हाची कुठे फिरती? मी तुला शब्द देते यापुढं मी त्या घरातनं कधीच कायच घेणार नाही. काय झालंय पियू? अगं काय बोलतोय आम्ही? का बोलत नाही तू माझ्याशी? पियू तुला घरचं कोणी काय बोललं का? तुला सवय नाही या सगळ्याची, तुला उन्हानं त्रास होईल. चल आम्ही तुला आमच्या गाडीत सोडतो. पियू तुझ्या जग्गू दादाशी बोलणार नाही का तू? असं काय झालंय की आमच्या सख्या बहिणीनं आमच्याशी बोलणं टाकलंय ते? दादा मी तुझ्याबरोबर बोलणार नाही असं कधीच होऊ नाही शकत. पण
पण काय चाललंय पिऊ तुझं? तुला एवढी घाबरली ना आम्ही कधीच बघितलं नाही. तुला सासरी कोणी त्रास देतंय का? तसं जर असेल ना तर आम्हाला सांग. एकेकाला सुतागत सरळ करतो का नाही बघ. अरे नाही दादा, मला सासरी कुणाचा बी त्रास नाही. लई चांगली माणसं आहेत ती. अरे मी त्याच घरची लेख आहे असं समजूनच मला वागवत्यात. म्हणूनच माझ्यामुळे त्यांना कुठलाच त्रास नको असं मला वाटतं. तुझ्यामुळे कसला आलाय त्रास? ती कांचन सूर्यवंशी तुला काय बोलली का? डॅडींनी तिचं झेडपी अध्यक्षपद घालवलं ना, त्याचा राग काढत असेल तुझ्यावर. नाही दादा, उलट एवढं सगळं होऊन बी त्यांनी काहीच त्रास नाही दिला मला. त्या आहे ना फणसागत आहेत बघ. बाहेरनं किती बी कडक वाटल्या ना तरी आतनं तेवढ्याच मऊ आहे. मला आणि विरूला खरंच लय जीव लावतात ते. गैरसमज आहे पिऊ तुझा. आणि तसं जर असतं ना तर आजही तुझी अवस्था झालीच नसती. ही अवस्था माझी मीच करून घेतली आहे दादा, आणि ते बी माझ्या आवडीनं. यात मला काय चुकीचं वाटत नाही. खरंच लय आनंदात आहे मी. पिऊ तुझी अवस्था नाही बघवत आम्हाला. तुला कितीही पैसे लागले ना तरी आम्हाला सांग. तुझा हो दादा आहे ना, अख्खी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायला तयार आहे. त्याची काहीच गरज नाहीये दादा. आधीच घरून डॅडीने जे पैसे पाठवले त्यामुळे लय कुटाणा झाला. आणि आता मी काकींना आणि विरूला असं वचन दिलं की मी माझ्या माहेरकडनं कुठलीच गोष्ट घेणार नाही. तू एक काम कर, तू इथंच थांब. मी आता घरनं जाऊन ते पैसे आणते. पिऊ उपकार म्हणून नाही दिले ते पैसे, एक कर्तव्य म्हणून दिले आणि तुझ्या सुखासाठी दिले. अरे पण मी सुखातच आहे दादा. फक्त आता काकींनी सांगितलंय की मी माझ्या माहेरच्यांशी कुठलाच संबंध नाही ठेवायचा, आणि मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. कारण शेवटी किती बी झालं आणि काही बी झालं ना तरी अडचणीच्या वेळी त्याच आमच्या मागं आधार बनून उभे होते. आज त्या नसत्या ना दादा तर माझं आणि विरूचं लगीन बी झालं नसतं, आणि डॅडी माझा जीव घेऊन मोकळे बी झाले असते. तू बघितलंस ना त्या दिवशी आम्ही घरी आलो होतो तेव्हा कसे वागले ते आमच्याशी. अरे आमचं प्रेम पैशात विकत घ्यायला निघाले होते ते. पण पैसा म्हणजे सगळं काही नसतं ना दादा. पण पिऊ या सगळ्यामध्ये माझ्या बिचाराचा काय दोष आहे? हा, आणि डॅडींच्या चुकीची शिक्षा तुम्हाला का देते? तुला माहित आहे ना की आम्हाला पहिल्यापासूनच वाटत होतं की तुझं आणि विरूचं लग्न व्हावं. आठवतंय ना तुला? त्या दिवशी जर तुला घरातून बाहेर पडून दिलं नसतं तर आज हे लग्न झालं असतं का? पियू आम्ही कायम तुझ्या आनंदाचा विचार करत आलोय, आणि तरी बी तुला वाटत असेल ना की आमच्याशी बोलायचं नाही. हरकत नाही, तुझा संसार सुखाचा व्हावा एवढंच वाटतं आम्हाला. दादा मला तुझं प्रेम कळतंय रे, पण त्या दिवशी रागाच्या भरात तू घरी येऊन काकींना जे काही बोललास ना त्यामुळे ते लई चिडलं. आणि आता मी तुझ्याशी इथं बोलतेय हे का जर त्यांना कळलं ना तर लई वाद होतील घरात, आणि ते मला नाही होऊ द्यायचे दादा. त्यामुळे तू इथंच थांब, मी घरनं जाऊन पैसे घेऊन येते. आता सगळं कसं आमच्या मनासारखं व्हायला लागले. आता सगळीकडे फक्त आमचंच नाव आणि आमचीच हवा. फक्त जगदीशराव पाटील. माइंड एवढीशी खुली आणि गर्दीच नुसती सामानाची. त्या काकींना बी कळत नाही
काय गरज आहे एवढं सामान द्यायची? एवढे पैसे? माझा वर्षाचा पगार बी नसेल एवढा. पैसे? पैसे कुठे गेले? इथंच ठेवलं होतं पण मी. वीरू, फोन का लागणं झालं याला? नाही पण ह्यानं घेतले असते तर सांगितलं असतं मला.